वजन 40 किलो आणि रक्त 10% आहे. मी कीर्तन कधी करणार, कुठवर करणार? फोटोच्या बाहेर आहे तवर. एकदा माझा फोटो निघाला, कटआउट निघाला, येत नाही मी. विठ्ठल प्रस्तुत अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातला, वळीच्या गाथ्यातला 4 चरणाचा 8 वळीचा मराठी भाषेतला इन लँग्वेज मराठी विच इज अटॅच्ड टू महाराष्ट्र. हा आपल्याला मराठी भाषेमध्ये तुकोबारायाने अभंग लिहिला. मराठी माणसं वळीत आली. जशी उद्या 20 तारखेला जरांगेच्या माग वळीत जाणार आहे ती तशी. विठ्ठल औरंगाबादला एकच जुना राजा होऊन गेला, राष्ट्रकूट राजा. छत्रपती नगरमध्ये, संभाजीनगरमध्ये एकच राजा होऊन गेला, राष्ट्रकूट राजा. बायकोच्या आठवणीसाठी अजंठा आणि वेरूळला अशा काय मूर्ती बांधल्या. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन अजंठा वेरूळा. अतिशय सुंदर, केवळ बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा मुसलमान होता, यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी सुंदर ताजमहाल बांधला. ह्याला म्हणते ती बायकोची आठवण. आपल्याला दिलेलं घरकुल सुद्धा नीट नाही, संडास फाकलेलं, पत्र पडालेलं, घरावर कोंबड्या, दरवाजात शेळ्या, चौकटीत काळी भंगार बायको. एक सांगतो, नवऱ्याच्या अंगावरले कापड आणि घर चांगलं पाहिजे बघा. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. मी ज्या देवताला मानतो, गणेशाचं मंदिर, विश्राम महाराजांचं मठ, 187वी पुण्यतिथी गेल्या महिन्यात झाली. सावळ्यांनी सांगितलं विठ्ठल काल मकर संक्रांत झाली, देव रथात बसला. मग एरवी काय पायी चालत होता काय? सूर्य मकर राशीत गेला, मकर संक्रांत गेली. काल दिवसभर तुम्ही एकच गाणं म्हणला, तिळगुळ घ्या गोड बोला. मी म्हणतो कालच कशाला, रोज माणसानं बोलावं. हा, रोज बोलावं. हा, गोड बोला. एक सांगतो, जर का आपल्या बोलण्यानं समाजाला आनंद होत असेल, कीर्तन म्हणजे काय? एक सांगतो, गायकी कोमल स्वरात असावी. हा, कोमल स्वरात असावी. वाद्य मंद स्वरात असावं आणि कीर्तन सोकार सुद्धा स्वरामध्येच असावा. विठ्ठल भजन अनुभवाने येतं, प्रवचन अनुभवानं येतं, मृदंग वाजवायला अनुभवानं येतो. ह्यांना स्वर सापडाना, इतका मोठा स्वर आहे ह्यांचा. टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. स्वर आहे तर सगळा आहे बघा. मोबाईल केवढा का असाना, रेंज असावी. रेंज म्हणजे अनुसंधान. हा, 100 बडकर एक गायक आहेत. लक्षात घ्या. मला रोज कीर्तन आहे. हा, मला सदा नाचू वाटतं, उड्या मार वाटतं. 2 वर्ष झाला मला शुगर झाली व साखर. डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरनं मला उलटा पालता केलं, मला तपासलं. डॉक्टर म्हणला गोड काय खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, बासुंदी खाऊ नका, पेढं खाऊ नका, बालुशाही खाऊ नका, बर्फी खाऊ नका, भात खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, कुरवडी भातुडी खाऊ नका, कलंगड पपई खाऊ नका, आंबा द्राक्षे खाऊ नका, पाव बटर केक खाऊ नका, बिस्किट खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं
पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं. गायबान्या खाऊ तरी काय र. या 4-5 महिन्यात मी सगळंच खायला चालू केलंय. न खाऊन बी मी मरतोय. त्याच्यापेक्षा खाऊन मरावं, निदान कावळ्याचा हेलपाटा तरी वाचल. सामान्य जीवानं खावं तरी काय. ब्रह्मरसो घेई काढा टाळी वाजवा. हो सुंदर गात आहे. हो ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वरे. हरी उच्चाराने मंत्र पया पय भूत हरिपाठामध्ये मायन्यूटली ऑब्झर्वेशन केले. ही वॉज द स्टडीड अबाउट द हरिपाठ. आपलं कीर्तन कसं आहे, समथिंग काय करू नका हो, हा भरपूर आवाज आहे. हा समथिंग इज बेटर दॅन नथिंग. ही माझं कीर्तन आहे. नसल्यापेक्षा बरं. मी वागतो कसा, सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन ॲज भागवत संप्रदाय. साधा असावं. साधू संतांच्या अंगी, महात्म्याच्या अंगी, मनमथ स्वामीच्या अंगी, बंकट स्वामीच्या अंगी, दत्तात्रेयाच्या अंगी, नवनाथाच्या अंगावर कपडा सुद्धा नाही तरी लोक पाया पडते त्या. लक्षात घ्या. महाराजांना पाहिलं स्वामी विवेकानंद आठवला. विठ्ठल हे आपण निर्मळ असलं का कोण बी पाया पडतं. कलेक्टर असू द्या. आपण निर्मळ असावं आहे की नाही. महाराज सांगतात देव तिळी आला. केवढा देव आला, सूक्ष्म रूपान आहे की नाही. माणसाचा जीव गेला म्हणजे नेमकं काय, चैतन्य गेलं. चैतन्य का गेलं, ही आपली प्रकृती नीट नाही म्हणून. इथं टेलर कोण असलं तर सांगू का, उंदराचं एक वैशिष्ट्य आहे, कापड कितीही दिवस मिसनीत घरी पडू द्या, उंदर तोंड लावित नाही ते. आव पण एकदा ह्या कापडाचं धुणं झालं, उंदर तुम्हाला विचारित नाही, सगळीकडे फाडून टाकते ती. तसं तुम्ही आम्ही मरस्तोर आहे की नाही.
पवित्र तो देहवानी पुण्यवान अनायसे तुमच्या गावाला विश्राम बाबा भेटलेत. गणपती बाप्पानी त्यांना भेट दिली अशी कथा ऐकली. हा, मी जरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असलो, मी कीर्तनातलं मी गणपतीचा भक्त आहे, लक्षात घ्या. हा, गणपतीच्या नावानं मी लाडू वगैरे वाटतो. मी गजानन महाराजाला महिन्या 4 महिन्याला मी जातो. भयंकर कृपा केली गजानन महाराजांनी. महाराजाला एक म्हणलं, महाराज अंगाला कपडा नाही, कीर्तन नाही, भजन नाही, जगू कसं. महाराजांनी रोज कीर्तन दिलं बघा 40 वर्ष. दुसऱ्या कीर्तनाला थडकून जाते ती पण सांगत नाही ती, मला पाय ओढून नेते ती विठ्ठल. कारण वाऱ्या हाती चाले माप पुढं कीर्तिमुपत्याची आहे नाही, कीर्तिमुखी त्याची नारायण. निस्स विश्राम बाबा मनाचं उजळल्या मावळल्या. कीर्तन झाल्यावर मी बायकाला पाया पडू देत नाही. तुम्हाला लय पाया पडू वाटतं, नवऱ्याचं टांगडं वडू वडू पाया पडा. कारण कीर्तनाची गादी चांगली आहे, पण गादीवरला चांगला असेल ह्याची खात्री नाही. पुढं माझं कीर्तन नाका ठेवीना, पण मी जी स्पष्ट सांगतो. हो, लक्षात घ्या. हे जे आमचं डोळा येतं का नाही, लई दुरूप येतं व म्हणून करता मी तुम्हाला सांगतो. भक्तायशी जाणं जे देय उदास गेले अशा. रामायणामधला दाखला आहे. श्रीरामाने हनुमंताला विचारलं, माझी सीता कशी आहे. हनुमंतानं सांगितलं, बोटात घालाय दिलेली अंगठी सीतेच्या हातात गेली. सारखा श्रीराम जप. आणि म्हणून करता भक्तायचे जाना जय देवदा. श्रीराम 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 हे राम हे राम. तो अंतर्यामी सबका स्वामी. तो अंतर्यामी सबका स्वामी. सबका स्वामी. तू अंतर्यामी सबका स्वामी. तो अंतर्यामी सबका स्वामी. तो अंतर्यामी सबका स्वामी. तू अंतर्यामी सबका स्वामी. तू अंतर्यामी हे राम हे राम हे राम. तू अंतर्यामी सबका स्वामी. तू अंतर्यामी सबका स्वामी. तू अंतर्यामी सबका स्वामी. राम 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 सीताराम.
जसं भजन शबरीनं केलं असं भजन वाल्या कोळ्याने केलं, असं भजन रामभक्तांनी करावं. का नको म्हणलं, मी हार्टचा पेशंट आहे हो, आणि शाही बरी आहे, शाहीबद्दल नाव होतात, पण त्यानं काय होतं, रिदम ऑफ द हार्ट. लक्षात आलं का? कंपायमान पावतं ना, या हृदयावर आवाजाचा किती ताण असावा सायन्स सांगतो. म्हणून करता जीवनामध्ये रामाचं चिंतन करा. शबरीनं केलं. नेपाळ सरकारनं 10 कोटीचं देऊळ बांधलंय शबरीचं. किती? मी म्हणतो निदान आपला दगड तर ठेवा मसवण वाट्यात. कर्तृत्व लागतं, लक्षात घ्या. त्यांची समाधी होते, पुतळा होतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांचा झेंडा लावला जातो. का? त्यांनी कोणतं ब्रीद पाळलं? जगाच्या कल्याणा. लाल बहादूर शास्त्री रात्री 12 वाजता रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, अनेक लोक मारली गेली. 1 वाजता पंडित जवाहरलाल नेहरूंना लाल बहादूर शास्त्रीने रात्री 1 वाजता राजीनामा दिल्लीला पाठवून दिला. अशा लोकांनी जे काम केलं त्याची समाधी बांधते तेव्हा आपली कोण बांधा लागलं? येड लागलं काय? हां, ती संजीवन समाधी की जिथं पांडुरंग रुक्मिणी परमात्मा निवृत्तीनाथ सगळे आले, ती संजीवन समाधी. कितव्या वर्षी घेतली? 22व्या वर्षी. बस 78 वर्षे देवाला अर्पण केलं. कंटाळा येस्तोर, वास उठस्तोर जगूच निव, थोडं जागावं. कापुराच्या वाती उजळल्या म्हणून गोड कीर्तन करा. हा, कीर्तन कोणी बी करा, तरुणांनी करा, लहान मुलांनी करा, मुलींनी करा, महिला मंडळ तुम्ही सुद्धा कीर्तन करा. पण कीर्तन करताना बाह्या सावरू नका. तुम्ही काय पकवाजाला मारताव काय? कीर्तन करताना रट प करू नका. गोड संगती जुळवा, या संगतीनं देव यावा. है नाही? हा, एकच टाळी झाली चंद्रभागे, एकच टाळी झाली
नॉट अफेक्टिव्ह. कीर्तन परिणामकारक व्हावं एवढी गावगाव भजन होते ते तुम्ही जीव तोडून गाता, तुम्ही अंग जडून पकवाज वाजवता, तुम्ही 8 दिवस पिटीवर असता. महाराज रोज समोर जे असेल ती व्यवस्थापक, संयोजक, नियोजक, आयोजक, हा निश्चितपणानं मी आज सांगतो गेवराईचा पहिला बी सरपंच आणि आताचा बी सरपंच चांगला असला पाहिजे, त्याशिवाय समाज माळावर येत नाही. अतिशय मोठं भजन सोपं आहे, राजकारण अवघड आहे. आता 2024ला लोकांनी कोणाला मतदान करावं हीच कळना. आत तीच आहे तीन बाहेर बी तीच आहे. आणि मी सांगतो महाराज तुमच्या समोर कोण बी निवडून येईल बघा, त्याचं नाव 2024. कोण बी निवडून येईल, काळजीच करू नका. हा कायला का राजकारण. रामदास स्वामी सांगतात मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते सावधपण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषय. हा मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. कळलं का? नेहमी माणसानं सावध असावं. हा कीर्तन काय सांगावं, कोणी सांगावं, परिणाम घडला पाहिजे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देवाला आवडावं कीर्तन, लोकाला आवडू नये. कीर्तन लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावं विठ्ठल. आता सांगू का तुम्हाला, बऱ्याच बायका स्वयंपाक देखना करते त्या, इतका देखना, तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का तसाच गिळू का घरला बांधून नेऊ, इतका सुंदर स्वयंपाक करते त्या. आणि काय काय बाया स्वयंपाक करीत करीत नाकात बोट घालते त्या. अगा गा घा. म्हणून पूजा करा, भजन करा, स्वयंपाक करा, नाकात बोट घालू नका. तुला वर्गणी द्यायची नाही ना सप्त्याला, देऊ नको, पण बोट घालू नको. तुला मतदान करायचं नाही ना, करू नको, पण बोट घालू नको. लय वाईट माणसं. हो लय वाईट, अतिशय वाईट माणसं. आणि म्हणून जीवनात त्याची गरज आहे की जो देवाला मानतो, देवाचं चिंतन करतो. अहो या स्पीकरच्या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही, पण मला जी टाकीनं 12 वेळा जी टाकीजवर नेला. हवं मी 32 वेळा यूट्यूबवर आहे. मी आपल्या भाषेत बोलत असल्यामुळं सगळ्या तरुण मंडळीला मी फॅन झालो, फॅन. सगळेच म्हणते ती बुटका असना पण गुन्हे आहे. आपल्या भाषेत बोलावं, अऱ्या भाषेत बोलावं, आणि कळत असलं तर बोलावं. शाळेतल्या मुलांना शाळेत गेल्या गेल्या कोणती प्रतिज्ञा आहे? भारत माझा, सारे भारतीय माझे, है नी. इंग्रजीत इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, हिज हेरिटेज अँड रिलिजन आय एम प्राऊड ऑफ दॅट. भारत माझा देश आहे म्हणल्यावर भांडणं झालीच नसती. तुम्ही काय सांगता आणि काय शिकवता? इंडिया इज माय कंट्री हे कोणी म्हणू जाणं? जर्मन, जपानी, रशिया, हामास, इराण, इस्रायल, पौरात्याधिक पाश्चिमात्याधिक मुस्लिम राष्ट्र, त्यांनी एक जनतेला शिकवलं, देर इज ओनली कंट्री लव, फक्त देशप्रेम. म्हणून जर्मन पुढं गेलं. रशिया ओनली लव फॉर दी एज्युकेशन, जनतेमध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. नुसतं कीर्तन करून येऊ. हा मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. हा माझी बायको नटती तर, हो आमची मंडळी नटती. आहो आमचा नवरा बुटका आहे पण गुणवान आहे.
बायकोनं नवऱ्याला नटावं आणि देवानं भक्ताला नटावं. हा कळलं का? भक्त म्हणीत जातात तुझी आणि कोटी चंदळे चंद्रप्रकाश, एक दोन नव कोट्यावधी हालकारे कृष्णा. हो म्हणून करता देव तिळे आला. केवढाय देव मला बी माहित नाही व, मला माहीत झाल्यावर मी कशाला कीर्तन करतोय. हा देव आला एवढं खरं, देवामुळं सगळं घडतंय ही तितकंच खरं आहे. देव देव व्हॉट डू मीन बाय गॉड? देव म्हणजे काय? इट इज अ स्वीट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ. मी नुसता गोळा कर्या महाराज नव, मला काय बांधाचं बी नाही आणि मी काय सांभाळीत बी नाही. हाई गाडीला 6,000 भाडं गेलं. हो जेवढं काय राहील आम्ही तिघं घेऊ, संपलं. आताचं कीर्तनकार उजेडात नोटा मोजत नाहीत. गाडीच्या मागं तांबडं इंडिकेटर असते का? समोर मोजल्यावर काय रोग येतो काय? विश्वास. आणि सप्त्यातली लोक करते ती बी तशी. बघा मला एका गावाला लिहिलं, माझं नाव मधुकरगिरी महाराज सोलापूरकर, माझ्या पुढे लिहिलं 11,000 आणि मला अंधारात दिलं 3,500. नाही का त्याची बायको मारायची. विठ्ठल देव तिळी आला, गोडे गोड जीव आला. हो मी आलो, तुम्हाला बघितलं, आनंद वाटला. गायकांची गायकी ऐकली, मृदंगवादकाचा मृदंग ऐकला, अत्यंत आनंद वाटतो. तुम्ही जी म्हणता ना आपण इथं आरडतो ती चुकीच आहे. लांबच्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे. इथं कालवाच करायचा नाही. तुम्ही मी मिळून. हां आता तुमच्याबरोबर मी कुठं, तुम्ही टीप 1 लाख आता हा सांगतो कुठल्या आणले गवतं मी ठेवतं मी. विठ्ठल भजन सुद्धा गोड आहे. भजन सुद्धा गोड आहे. परिसर कसा द्या असू द्या. माऊली ज्ञानोबरायांच्या आईवडिलाचा जन्म तुमच्या भागात आत्तेगावला झाला. मराठवाड्यातून पोटाचे दोघं आळंदीला गेले. सिद्धपीठाच्या ठिकाणी ही 4 मुलं झाली. ज्ञानेश्वर भगवान, सोपण काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई. हा मुलं किती व्हावी मी सांगत बसत नाही. हा मुलं किती बी होऊ द्या. आम्ही एका पाटलाला विचारलं मुलं किती आहे ती? ते म्हणला 5. मी म्हणलं काय करते ती? ते म्हणला 4 तुरुंगात आहे ती 1 पोलीस स्टेशनला आहे. काय काय बाप, उभारीला दोजती ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याला तीन लोकी जेला, त्याचा 3 लोके जेला, त्याचा 3 लोके जेला. पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा 3 लोकी जेला, पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा 3 लोके जेला, त्याचा 3 लोकी जेला, त्याचा 3 लोके जेला. ऐसा गुंडा त्याचा 3 लोके जेला, त्याचा 3 लोकी जेला, त्याचा 3 लोकी जेला. द्रष्टांत सिद्धांत पटवून देत असताना कीर्तनकारानं गोडी निर्माण करावी. सुंदर तुम्ही भोजन केलं, मी भोजन केलं, चहा पाणी होय नव, आणि दैवयोगानं थंडी बी कमी आहे की नाही. हात झडकून टाळी वाजवा. विठ्ठल देव तिळी आला, पोट
पूर्ण प्रभू रामचंद्र रावणा पुढे गेले, पूर्ण भगवान कृष्ण कंसा पुढे गेले, पण कधी देव वाटला नाही त्यांना. आम्ही तुम्ही देवासारखे 84 लाख योनी जन्म गेल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळाला. वारकरी बाना, एक वारकरी असला 3 पिढ्याचा उद्धार होतो. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. टाळी वाजवा. म्हणून वारकरी बना, जीवनामध्ये चरित्र गा. नाथराय सांगतात, सगुण चरित्रे परम पवित्र सादर वर्णावे, सज्जन वरंदे मनोभावे हरी वंदावी. सज्जन वरंदे मनोभाव आदि वंदावी. सगुण पवित्र सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे हरि वंदावे. सज्जन वृंदे मनोभावे हरि वंदावे. तुम्ही सगळे आळंदीकर का इथल्या परिसरातले? वा वा. तुम्ही आल्या आल्या लोकांनी तुमच्या पाया पडलं पाहिजे. महाराज मंडळी आली बरं का, आदर असतो. तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. वा महाराज, कारण तुम्ही गावाले आमचं यजमान आहात. चौदारनं व्यवस्था केली पाहिजे. गावाल्यांनी, संयोजकांनी, नियोजकांनी पाहिलं पाहिजे. हो, लक्षात घ्या. देव तिळी आला. घरी कोणी काही येणार, पहिल्यांदा त्याला पाणी द्यावं. का पाणी द्यावं? त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला लाभतं. विठ्ठल नका देव अन्न निदान फुकाचे जीवन तरी पाजा. तुका म्हणे फार तुका म्हणे फार, थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार. तुका म्हणे फार, थोडा तरी आणि म्हणून करता काय मिळायचं महाराज? मी माझं पुण्य तुम्हाला अर्पण करतो, तुम्ही मला दान द्या. कशाचं दान द्या? दाते हो दान करा, दाते पंढरपुरा दाते हो दान दाते हो दान करा. कशाचं दान करताय तुम्ही? नामस्मरण करा, एकादशी करा. ज्यांच्या घरी जमीन आहे त्यानं सोमवार करा. जी माळकरी आहे त्यानं दोन्ही एकादशी करा. काय काय लोक म्हणते ते आम्ही मोठ्या एकादशी. ती काय कलंगड आहे का खरबूज आहे? व आईची कोणची का बहीण असे ना मावशी असती, तशी एकादशीचं पुण्य सारखंच. शुद्ध असू द्या अगर वद्य असू द्या. एक बाई मला म्हणली, महाराज मी मनमोकळी एकादश करते बघा. मॅनं मनमोकळी कशी करता? ती म्हणजे सकाळी ग्लासभर दूध, 2 केळं खाते, 10 वाजता गोड भगर खाते, 12 वाजता तिखट शाबू खाते, दुपारी रताळण ताक खाते, 4 वाजता सफरचंद डाळिंब चिकू खाते, संध्याकाळी 1 वाला नारळ आणि 1/2 किलो पेंड खजूर खाते. मॅडम मावशी तुम्ही फराळ करता का आमून गिळता? मन मोकळी एकादश मन. हीच माझी उपासना लागो संताच्या. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. सदैव देवाच्या अनुसंधानात राहावं. जमीन करायला अंगात न्याट लागतं, पकवाज वाजवायला अंगात न्याट लागतं, आणि कोणचा का मोबाईल असं ना नेट लागतं. नेट. विठ्ठल
म्हणून करता मी देव आहे तुम्ही देव आहे एकात्मता देवाबद्दल सगळीकडे जर निर्माण झाली मग त्याच्यासाठी सांगतात जे आहे गोडे गोड जीव धाला झाला नाही धाला धाला म्हणजे परिपूर्ण वर्ण किती वर्ण तू का म्हणे देघा भरीला तू कोणी देवा भरीला विठ्ठले तू कोणी देवा भरीला विठ्ठले तू कोणी देवा भरीला विठ्ठले तुका म्हणे देव 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 भरीला विठ्ठले तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते तुकोबराने भजना कीर्तनाच्या नादात 65 गावची जहागिरी गाजवली किती 65 गावाची तुकोबराने सगळं टाकलं मग बाकीचं राहिलं शिवाजींनी दिलेला ना जी नजराना होता त्याच्यावर 9 अभंग लिहिलं त्याचं नाव आहे पत्रिकेचे अभंग त्यातला 2 नंबरचा अभंग आहे आम्ही त्याने सुखी आणि मना विठ्ठल विठ्ठल मुखी एक सांगतो भजनानं संपत्ती येत नाही मनातनं काढून टाका कीर्तनानं संपत्ती येत नाही आणि जरी आली तर टिकत नाही कीर्तन करायची लेकरं गुरुजीची लेकरं आणि देवाच्या पुजाऱ्याची लेकरं काय ठोत्याली ह्याची मला खात्री नाही कारण मी कीर्तन करतोय माझं मन कसलं आहे तुम्हाला माहीत आहे का मी गुरुजी आहे कसलं शिकवतो तुम्हाला माहीत आहे का आणि मी पुजारी आहे कोणाची पूजा करतोय माहीत आहे का रावणाला मेळ लागला नाही रावणा एवढी तर आम्ही पूजा केली नाही की स्वतःचं मुंडकं देवावर वाहिलं आहे की नाही स्वतःचं शिर देवाला वाहिलं तुका म्हणे त्याची संपदा केवडी म्हणून माया विघ्ने भ्रमाला खरे मी म्हणतानी माझे घरी येतो संपत्तीचे वारेन साचो कार्य जाईल ह्याला आकार आहे संपत्ती खूप दिवस टिकत नाही टिकली तर का टिकत नाही लक्ष्मीचं वाहन आहे घोबड घोबडाला दिवसा बी बस वाटत नाही रातचं तर नाहीच नाही त्यामुळं लक्ष्मी कवा हिकडं पळती कवा तिकडं पळती काल कचरा गोळा करणारा बाप त्याचं पोरगं IAS झालं कलेक्टर झाला हो ज्याचा बाप कलेक्टर होता त्याचं पोरगं काय बी गोळा करून इकतंय आता काय झालं असं त्याचं कारण आहे संपत्तीला जोड लक्ष्मीची नारायणाची पाहिजे हा नित्यनियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ येडाय का देव लक्ष्मी तुमच्याजवळ राहायला राहत नाही तशी लक्ष्मी हा
माया. हा महाराज सांगतात ना, काही करा तुमच्या परीनं, काही करा. धनदारा पुत्र पुत्र सर्व आपलं रूप, आपलं धन, आपली संपत्ती, स्टेट काय काळापुरती आहे व. मला सांगा, तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेला सुंदर होतो का नाही? बायको सुंदर होती, आपण सुंदर, पाहुणा आलो, मेवण्या द्याकण्या, आणि एक दोन लेकरं झाली की कोंबड्यावनी भांडणू. तुम्ही नवरा बायको का सोंगाव. मी बँकेत गेलो, 2 पासबुक काढली, एक आमच्या बायकोचं काढलं आणि एक माझं. मॅनेजर होतं म्हातारं. मला म्हणलं तुम्ही कोण हो? नवरा बायको. मग म्हणलं एक वेगळी का पासबुक काढली? मी म्हणलं पळून जायला. इंडिपेंडंट, स्वतंत्र असलं पाहिजे. देर इज नो बॉदरेशन. बॉदरेशनच नको कोणा कोणाला. मी मोकळा, तुम्ही मोकळा. म्हणून करता जीव गोडे गोड झाला. मंदोदरी रावणाला आनंद द्यायचा प्रयत्न करत होती. पण नारदाच्या सांगण्यावरून नारदानं रामाशी शेड्डू ठोकलं. हा, आणि म्हणून करता सीता पळवून नेली. लक्षात आलं, सुख लागायचं असेल तर ठराविक काळ आहे. हा, मी आता इथं व्यासपीठावर सांगतो तुम्हाला, नका करू. आपल्याला आजार होतो, लक्षात घ्या. हा, माझं दात का पडलं? मी कीर्तनाला पैसे वाढवलं म्हणून. देव म्हणला लोकाला खाऊ देत नाही, तर मी सुद्धा त्याला खाऊ देत नाही, जा तिकडं. केले कर्म झाले त्याची भोगाले, नोपजले मेले ऐशी किती. जीवनामध्ये आम्ही तुम्ही विचार करा, गोडे गोड जीव राहिला. हा, इतका आनंद झाला. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता, आणि चरणी जगन्नाथाजी केले. हा, म्हणून करता देव माझ्याकडे आला, आमच्यात आला, तुमच्यात आला, थोड्याशा रूपानं आला, विश्राम बाबाच्याच रूपात आला, गणपतीच्या रूपात आला, मन्मथाच्या रूपात आला, तुमच्या आमच्या सगळ्या रूपात देव आला. म्हणून दुसरं चरण तुकोबारा सांगतात, सा
साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. खरा आनंद कधी होतो? अज्ञान गेल्यावर. हा, अज्ञान गेल्यावर. देव कोण, माणूस कोण, समाज काय? मी कोणता महाराज? मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी स्वयंपाक आहे, मी आचारी, मी त्याची फलाण्याची बायको, एवढं माझ्यावर दागिन. अज्ञान पण गेलं की सुख लागतं, लक्षात घ्या. मी कोण आहे म्हणण्यापेक्षा काहीच नाही म्हणायचं. हो, असं कोठे आठवचे नाही आणि देहीचं बी देही भोगो दशा. कशाच्या आधारे? सुख, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. आनंदू रे आनंदू, पुढं हा, सभाई अभ्यंतरी अवघा पर, आत बाहेर. सभाई म्हणजे आत बाहेर. आत वाकून बघा आनंद, बाहेर बघा आनंद. हो, आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तो आनंद सहजासहजी मिळत नाही, कळलं का? म्हणून करता देर इज नो टॅबलेट्स फॉर द डिलाइटफुल ॲक्शन. देर इज नो लिक्विड फॉर द डिलाइटफुल ॲक्शन. देर इज नो पिक्चर फॉर द डिलाइटफुल ॲक्शन. तुम्हाला आनंद मिळाला त्याचं गुढी नाही, पातळ औषध नाही, कुठलं चित्र नाही ना, काय नाही. अंतःकरणामध्ये या वाचेनं कायेनं भगवंताचं चिंतन ह्याच्याशिवाय आनंदासारखा या ठिकाणी नाही. आनंदाशी जोडा, नाही आनंदाची जोडा, सांगता गोष्टी दागते गोडा, सांगता गोष्टी दागते गोडा, गावणे भिदा भक्तीचिया नाही आनंदाची, नाही आनंदाची जोडा, नाही आनंदाची जोडा. सांगता गोष्टी लागत असे गोडा, तुका म्हणे विडा भक्तीची या. कळलं का? कशाची वाढ विडा दे? आनंद लुटावा. आता मी कॅसेट वाचतोय बरं का, कॅसेटवर काय लिहिलं माहिती आहे का? डोळ्यात पाण्या नर कीर्तन. कशा पाय? हे आधीच डोकं रडून येते ती घरनं. हा, आनंदाचं द्यावा. काढा उडकून पुराण. कीर्तन सांग, कीर्तन कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. आनंदात वाढ कधी होती माहिती आहे का? पुण्य वाढलं तर. पुण्य कधी लाभतं? पाप नाही केलं तर. पापच करायचं. हा, कोणाकडे बघायचं नाही, बरं नाही, वाईट नाही, इकडे नाही, आनंदी असावा. महिला मंडळ, हा, नवीन सून आली
तिच्या हातात किल्ल्या छल्ला देऊन टाका, तिलाच कारभारी करा. ज्या दिवशी तुम्ही किल्ल्या छल्ला तिला द्याचाल, तुमची सून मरस्तोर माहेरला जायची नाही. अनुभवानं सांगतो, माझी बायको 40 वर्षाला माहेरला जात नाही. तिकडं खराटा फिरलाय म्हणून नवं. मी तिला सांभाळलंय तशी हो. बायकोन देवारा नीट सांभाळावं बघा. एक जण देवपूजा करत होता आणि मांजर आलं, त्यानं दुधात घातलं तोंड, ह्यानं ज्योतिबाच फेकून हाणला. घोडा पडला होता ना ज्योतिबा पडला पालता. तुला देवपूजा कोण करत म्हणतं रे? हे करूच नको पूजा ना. हा पाप पुण्य पाप करायचंच नाही हो. महिला मंडळ, सोनाच्या हातात चाव्या किल्ल्या देऊन टाका आणि सरळ देवळात येऊन बसन करी जावा. तुमची सून एक दिवस सुद्धा माहेरला जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. महिला मंडळ, असल्या पोरी लग्नाच्या तर देऊन टाका. गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच जायचं. आता बामणाकडे जाताना पोरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. ह्या बायाच पोरीची लग्न होऊ दे नाही त्या. तुम्ही जर पोरी नाही दिल्या, ही पोरं बिगर लग्नाची तशीच राहतेली. ही सगळी या रमाळ्याच्या आईला सोडावं लागते. मग बरं आहे. आणि ही पोरं माळ परडी घेऊन त्या यरमाळ्याच्या घाटावर गाणं म्हणतेली, आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबती लावा, उदबती लावा. आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबती लावा, आराधी आला नवा नवा उदबती लावा, ह्याला उदबती लावा. तुमच्या गोंधळ पकवायला ताल किती येतोय बघा. छान छान. पकवाज बी द्या का नाही आणि पकवाजा बी द्या का नाही. काहीतरी माणसाकडे असावं. आणि म्हणून करता तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, पाप पुण्य गेले, पाप
कसली जरी आंघोळ केली आणि मनात पाप असलं काय उपयोग आहे त्या आंघोळीचा. त्याच्यापेक्षा न आंघोळ करता देवाचं दर्शन घेतलं, संताला भेटी दिली, त्यांच्या पाया पडलं, उलट पाप धुवून जाईल. हवं एका स्नानाची खुंटली का म्हणलं ही. एका वारकऱ्याच्या पायात 1800 तीर्थ असतात. हा तीर्थे पर्व काळ आणि अवघी पाया पे सकळ. भागवतामध्ये 1800 तीर्थाचं वर्णन आहे. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे. चंद्रभागा म्हणजे महादेवाला सुटलेला घाम आहे. महादेवानंच तयार केलेला मातीचा पुतळा म्हणजे भक्त पुंडलिक आहे. आणि त्याच्यासाठी वैकुंठावरून श्रीहरी आला. मी 7-7 वर्ष आंघोळ करत नाही नदीत. मी पंढरपूरला जातो कारण का ती पाणी इतकं खराब आहे, रोजगारी लावून अंग खाजू वाटतंय बघा. इतकी घाण आहे त्या पाण्यात. गोदावरी तसंच आहे. मी जाऊन आलोय म्हणून मला माहीत आहे. चंद्रभागे तसं आहे आंघोळ करणे. आता ह्याने म्हणलंय नमामि गंगे नमामि चंद्रभागा. कोण ऐकत आहे. 70,000 खिडी आहे ती. हो काय पेग आहे. आणि ह्या बाया चिंध्या फाटक्या वाळवंटात टाकून येते. ते घरी आणून जाळा येत नाही बाई. चंद्रभागाला फेकते ती बाई. नाही द्यायचं चांगलं द्या. हां पाप पुण्य गेले एका स्नानाची खुंटली. एका साधू संताचं दर्शन म्हणजे 1800 तीर्थ केल्याचं पुण्य. विठोबा रखोमा सौजन्य चला सौजन्य रखोमा